First day of Novena, Soul of Leo and Severin Fernandez by Vijay, Jerome and Lina. Soul of Francis de Souza by Sylvester de Souza. Soul of Francis de Souza by Machado family. Soul of Monica Carlos by Michael Machado. Thanksgiving to Saint Jerome and Saint Jude by Criselda de Souza. Thanksgiving to Saint Jerome and Saint Jude by Juliet de Souza. Soul of Luis de Souza by Boniface and Dorothy de Souza. Soul of Crystalline Fernandez by Alex and family. Thanksgiving to Our Lady of Velankini by Infant Jesus Zone Bodbandar. For the departed soul of zonal members by Infant Jesus Zone Bodbandar. Thanksgiving to Our Lady of Velankini by Terence and Mario Machado. Thanksgiving to Infant Jesus by Julius and Sandra Machado. Soul of Nancy and Angel Machado by Julius Machado. For departed soul of family members by Julius Machado. Thanksgiving to Our Lady of Velankini by Roger Fernandez. Thanksgiving to Our Lady of Velankini by Lucas and Elizabeth Wagmare. Thanksgiving to Our Lady of Velankini by Virginia Joaquim Rodriguez. Soul of Francis de Souza by Alan de Souza. Soul of Ronnie Patel by Vanessa Raul Teles. Thanksgiving to Our Lady of Velankini by Anna Teles. Thanksgiving to Our Lady of Velankini by Anonymous. Thanksgiving to Our Lady of Velankini by Matthias and Velankini. Thanksgiving to Our Lady of Velankini by John William and family. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 8 सप्टेंबर रोजी आपण पवित्र मरीचा जन्मदिवस साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने आपण 9 दिवस नवीन मिसाचं आयोजन केलेलं आहे. आज नवीनाचा पहिला दिवस आहे. 15 ऑगस्ट रोजी आपण पवित्र मरीचा स्वर्गनयन हा सण साजरा केला आणि त्याच्यानंतर 1 आठवड्याने म्हणजे 22 ऑगस्ट रोजी आपण पवित्र मरिया स्वर्गाची राणी हा सण आपण साजरा केलेला आहे. पवित्र मरियाला स्वर्गामध्ये सर्व दूत, महादूत, संत यामध्ये सर्वोच्च असं स्थान दिलेलं आहे आणि पवित्र मरिया ही स्वर्गात आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आपल्या कारणासाठी ती झटत आहे आणि आपला विश्वास आहे की पवित्र मरियेकडे प्रार्थना केली की आपल्याला उत्तर मिळतं.
आपण नव्याचा पहिला दिवस साजरा करीत असताना आपण आपल्या अडचणी, समस्या, हेतू, आपल्या ज्या काही योजना आहेत त्या मातेच्या आपण ठेवूया आणि विशेष करून या करोना महामारीपासून आपली सुटका व्हावी म्हणून आपण तिच्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया. माझ्या प्रिय या मिसेस सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्यातून घडलेल्या पापांचे आपण स्मरण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर सर्व समाजा परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेमो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर, आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपादृष्टी आम्हाला सतत राहू दे. तो आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याची ऐक्य समुखात जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे थेसलोनिककरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी
स्वतःतून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढाचे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो. लुकलेले शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो गुलगडूचे स्थळ काढले. त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी.
ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. मग ग्रंथवळ गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यांना म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफचा पुत्र ना. त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मला इमान लागू करा की हे वैद्य तू स्वतःलाच बरे कर. कफरनहूमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथे आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या. तरी त्यातील एकीच्याहीकडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथे एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले. तसेच अलीशा संदेशाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते. तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव बसले होते त्याच्या कड्यावर त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले. मग तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आर्चबिशप ऑस्कर रोमेरो यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. ते आता संत आहेत. आर्चबिशप ऑस्कर रोमेरो हे एल साल्वादोर लॅटिन अमेरिकेमधील एका डायसिसमध्ये कार्यरत होते. त्या काळी एल साल्वादोर यामधील जे सरकार होतं ते सरकार गरिबांची पिळवणूक करत होतं. गरिबांवरती अत्याचार करत होते. त्यांचे जे हक्क होते ते त्यांना हक्क मिळवून देत नव्हते. आणि अशा वेळी आर्चबिशप ऑस्कर रोमेरो यांनी सरकारविरुद्ध आवाज उठविला. त्याने लोकांच्या बाजूने ते उभे राहिले आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढले. सरकारवरती त्याने उघडपणे टीका केली आणि लोकांनी त्यांना विचारलं की तुम्हाला एवढी प्रेरणाशक्ती कुठून मिळते. तेव्हा आर्चबिशपाने उत्तर दिलं की माझं देवावरील प्रेम, माझं लोकांवरील प्रेम आणि ख्रिस्ताची मूल्ये या सर्व गोष्टीकडून मला प्रेरणा व शक्ती मिळते लोकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी. माझ्या प्रिय बंधूंनो, सरकारविरुद्ध त्यांनी आवाज उठविला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. एक दिवस आर्चबिशप हे मिसा करत होते आणि मिसा साजरी करत असताना त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आला. त्याच्या फ्युनरलसाठी, अंत्यविधीसाठी लाखो लोक हजर होते आणि लोकांनी एक असं बॅनर लावलेलं होतं की आर्चबिशप ऑस्कर रोमेरो तुम्ही मेला नाही तर तुम्ही जिवंत आहात. तुम्ही स्वर्गात आहात आणि स्वर्गातून या गरिबांसाठी तुम्ही मध्यस्थी करत आहात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आर्चबिशप ऑस्कर रोमेरो यांना ख्रिस्त म्हणजे काय हे कळलेलं होतं. ख्रिस्ताच्या मूल्याची त्यांना पुरेपुरी जाणीव होती आणि ख्रिस्ताचं अनुकरण कशा प्रकारे करावं हे देखील त्यांना समजलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी गरिबांवरती जे अन्याय होत होतं त्याच्या विरुद्ध आवाज उठविला.
माझ्या आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये जाऊन लोकांना शिकवत होता. यहुदी लोक जे होते ते शब्दात दिवशी सभास्थानामध्ये जायचे. सभास्थान म्हणजे मंदिर नव्हे, तो एक प्रेयर हॉल होता जिथे धर्मशिक्षक जाऊन लोकांना शास्त्राविषयी शिकवण द्यायचे. आणि त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिकवण देत होते. आणि त्याचे 3 टप्पे होते. पहिला टप्पा म्हणजे शास्त्र वाचन करायचं, दुसरा टप्पा म्हणजे त्या शास्त्राचं स्पष्टीकरण द्यायचं, आणि तिसरा टप्पा म्हणजे लोकांना उपदेश द्यायचा. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेल्यानंतर त्याने शास्त्राने उघडला आणि तो शास्त्राने होता यशाया पुस्तकातील, पवित्र आत्मा माझ्यावरती आलेला आहे, देवाने मला अभिषेक केलेला आहे गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, आंधळ्या त्यांना दृष्टी देण्यासाठी, जे बंदीवान आहे त्यांची सुटका करण्यासाठी मला अभिषेक केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, निवडणूक आल्यानंतर विविध पक्ष त्याचा जाहीरनामा लोकांना सांगतात की ते निवडून आल्यानंतर काय करणार. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा हा एक प्रकारचा जाहीरनामा होता. कारण योहान बॅप्टिस्ट याच्याकडून स्नान साक्रामेंट घेतल्यानंतर त्यांनी मिशन कार्याला सुरुवात केली आणि ते कोणत्या प्रकारचं मिशन कार्य आहे याचा उल्लेख या शास्त्रलेखामध्ये केलेला होता आणि तोच प्रभू येशू ख्रिस्ताने वाचून दाखविला. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, ख्रिस्ताची सुवार्ता घोषविणे हे प्रत्येक बॅप्टिझम झालेल्या माणसाचं कर्तव्य आहे. ख्रिस्ताची साक्ष देणं हे आपल्या ख्रिस्ती लोकांचं कर्तव्य आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वांचं ख्रिस्तामध्ये बॅप्टिझम झालेलं आहे आणि त्या दिवसापासून आपली एक नवीन ओळख झालेली आहे. आपण देवाची लेकरं बनलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक पाचारण झालेलं आहे आणि ते पाचारण म्हणजे ख्रिस्ताच्या मिशन कार्यात सहभागी होणं, त्याची साक्ष देणे. माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताच्या मिशन कार्यात सहभागी होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आपल्या पॅरिशमध्ये विविध संघटना आहेत. त्या संघटनामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. उदाहरण द्यायचं म्हणजे कॉयर, लेक्टर्स ग्रुप, युक्रिस्टियन मिनिस्टर्स, PPC, SCC, संडे स्कूल या संघटनेमध्ये आपण सहभागी होऊन आपण ख्रिस्ताच्या मिशन कार्यामध्ये सहभागी होऊ शकतो. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, ख्रिस्ताने त्याच्या 3 वर्षाच्या मिशन कार्यामध्ये लोकांची सेवा केली. यॉन बॅप्टिस्टकडून बॅप्टिझम घेतल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त यार्दे नदीच्या काठावर ते बसून लोकांच्या बॅप्टिझमची वाट पाहत नव्हता. तर प्रभू येशू ख्रिस्त लोकांमध्ये राहिला, लोकांची सेवा केली. जे आजारी होते, गरजवंत होते, दुःखी कष्टी होते, अशा लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त पोहोचला आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद निर्माण केला, त्यांचं दुःख हलकं केलं. आणि तेच करण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण झालेलं आहे. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, आपण पाहतो की लोक भरपूर अशी प्रार्थना करतात. दिवसा करतात, रात्री करतात, रात्री 3 वाजता करतात, दुपारी 3 वाजता करतात, सकाळी करतात, संध्याकाळी करतात. पवित्र तास असला की लोक जातात, लोक रिट्रीटला जातात. परंतु सेवेचं काय? आपण जर 1 तास दररोज प्रार्थना करत असू तर किती तास आपण सेवेसाठी दिले? हा मोठा प्रश्न आहे. असा दिवस आठवा की त्या दिवशी तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार आनंद निर्माण केलेला असेल. असा दिवस आठवा की ज्या दिवशी तुम्ही आपल्या समाजामध्ये ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी केलेलं असेल. असा दिवस आठवा की त्या दिवशी तुम्ही आजारी लोकांना भेट दिली आणि त्याच्या समवेत थोडा वेळ घालविला. असा दिवस आठवा की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमाला भेट दिली असेल आणि तिथे मुलाबरोबर थोडा वेळ घालविला असेल. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, अल्बर्ट मोलन एक लिबरेशन थिओलॉजियन आहे आणि त्याने असं म्हटलेलं आहे
की we have made Jesus as the object of our faith and we have forgotten his message. आपण ख्रिस्त हा आपला श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे, पण त्याचा संदेश, त्याची शिकवण जी आहे ती आपण विसरलेलो आहोत. त्या शिकवणीचा आचरण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ख्रिस्ताचे जी तत्व आहेत, काही मार्ग आहेत, त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्ताची जी तत्व आहे ती जगापेक्षा वेगळी आहे. कोणी आपण एका गालावर मारली तर आपण दुसऱ्या गाल त्याच्यासमोर पुढे करायचं आहे असं येशू ख्रिस्त सांगतो. परंतु आपण काय करतो? सूट घेण्याची भाषा करतो. सार्वकालिक जीवन हवं असेल तर सर्व विकुंडा गरिबांना दे, माझ्या मागे. आपण काय करतो? आपण आपला स्वार्थ पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, आकाशाने पाखरे पहा, ते पेरत नाहीत तरी त्यांच्यासाठी उगवलं जातं. परंतु आपल्याला असं वाटतं की खरा आनंद, खरी शांती पैशानेच किंवा संपत्तीनेच मिळू शकते आणि ती मिळविण्यासाठी आपण धडपड करतो. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण नव्याचा पहिला दिवस साजरा करीत आहोत. पवित्र मरियेच्या जीवनाकडे पाहिलं तर तिने सेवेचं व्रत घेतलेलं होतं. गॅब्रिएल देवदूताने तिला सांगितलं की तुझ्या उदरी बाळ जन्माला येईल, त्याचं नाव येशू असं ठेव, तो जगाचा तारणारा असेल. आणि पवित्र मरियेने या देवाच्या हाकेला होकार दिला आणि त्यावेळी गॅब्रिएल देवदूताने तिला सांगितलं की तुझी नातेवाईक एलिशिबा ही देखील गर्भवती आहे. तेव्हा पवित्र मरिया एलिशिबेकडे गेली आणि तिथे 3 महिने राहिली. कारण एलिशिबा एकटी होती, तिला मानसिक आधाराची गरज होती. ती गरज पवित्र मरियेने ओळखली. पवित्र मरियेने असं नाही विचार केला की माझ्याबरोबर कोण येणार, मी एकटी कशी जाऊ. नाही, ती ताबडतोब निघाली. त्या डोंगराळ प्रदेशातून रस्ते जे खराब होते त्या रस्त्यातून तिकडे ती पोहोचली आणि तिला आधार दिला. अशा प्रिय बंधू-भगिनी, पवित्र मरियेचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया आणि ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करूया. ख्रिस्ताचे जे मूल्य आहेत त्याची आपण जोपासना करूया. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामध्ये तुझे तारण पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्व समाजात सदाचा परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस.
त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणून सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू तू खरोखर पवित्र हे सर्व पावित्र्याचा तू उत्तम आहेस. ही दाने पूर्ण करण्यासाठी तुझा आत्मा यांच्याकडे येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बन. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाते. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व नावानं घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाला आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे विधी आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महानुभाव व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती वावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवाची झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन होईल. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, धन्य योसेफचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत जेरोमसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा आहे. Christa Christa
तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा पाठ प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वरीकडे आपल्या विश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील दर्जाचे प्रमाण हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि तसे आमच्या अपराधांना क्षमा कर, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ करू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाने येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशीर्वाद पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांतीमय देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती प्रदान करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा याच्या घोषणा बोलण्यात आलेले सर्व धन्य.
पवित्र साक्रामेंटात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावर आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समाजा परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. नवदिन भक्तीची प्रार्थना. पहिला दिवस सर्वांनी एकत्र. हे निष्कलंक कुमारी माते, तू परमेश्वराची अतिउत्कृष्ट निर्मिती आहेस. तुझ्या ठाई त्याने महत्कृत्य केले आहे. विश्व निर्मितीच्या वेळी परमेश्वराने सर्व जलाशय सागरात एकत्रित केले. त्याचप्रमाणे त्याने आपल्या कृपा संपत्तीने आणि सौंदर्य गुणांनी तुला समृद्ध केले आहे. तू मानव जातीची विश्वविख्यात कीर्ती आहेस. या पृथ्वीवरील सर्वोत्तम सौंदर्य आहेस. तू परमेश्वराचे महामंगल मंदिर आहेस. तू पवित्र प्रेमाचे वृंदावन आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे आमच्या अतिप्रिय आरोग्यदायी माते, अखिल जगातील ख्रिस्त सभा, आमचे परमगुरू आणि सर्व भाविक जनांसाठी तू प्रार्थना करावीस अशी आमची तुझ्यापाशी विनंती आहे. तुझ्या सर्व लेकरांना सुरक्षित ठेव आणि त्यांना मानसिक व शारीरिक आरोग्य मिळवून दे. हे पवित्र माते, सर्व युवक युवतींना पापांच्या मोहाजाळापासून वाचव. शुद्धतेचे आचरण करण्यात त्यांना मार्गदर्शन द्या. कुमारिकांची शुद्धता अबाधित ठेव. प्रत्येक कुटुंबातील प्रेमबंधन कायम टिकून राहू दे. हे मरे, खरोखरच तू सर्व आत्मांची आदर्श आहेस. तू सर्व विद्वांची आधारस्तंभ आहेस. तू गरजवंतांचे दान भंडार आणि निराश्रयस्थांचे आश्रयस्थान आहेस. तू रुग्णायकांचे आरोग्य आहेस. परमेश्वराचे पुत्र व कन्या म्हणून आम्ही त्याच्या आदेशाशी एकनिष्ठ राहू. म्हणून त्याच्याकडून आम्हाला उपादान आणि प्रेम मिळवू दे अशी तुझ्यापाशी आम्ही प्रार्थना करतो. विलंघनी मातेचा नवेना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू दुःख निवारणे माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर
मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपण थोड्या वेळ शांत राहून आपल्या घरचा विनंत्या हेतू आपण मातेच्या चरणी ठेवूया. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळावी, ज्या आजारी आहेत त्यांना आरोग्यदान मिळावं, आपल्या कुटुंबात नेहमी शांतीचं ऐक्याचं वातावरण राहावं. विशेष करून अफगाणिस्तानामध्ये शांतता नांदावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. जे लोक करोनाग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य ते स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य ते स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य ते स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य ते स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य ते स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य ते स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
अभिवादनाबरोबर त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी तेजस्वी रत्नावली अशी माझी सदिच्छा. अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्याकडे असे विनवितो. असे विनवतो. आमेन. आमेन. आजच्या दिवसाचे आयोजन हे गोडबंदर विभागाने केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. उद्याच्या दिवसाचे आयोजन हे ग्रीन विलेज व साईकृपा विभागाचं असेल याची नोंद घ्यावी. वेलंकरने मातेची इमास ही दर्शनासाठी चॅपलमध्ये ठेवलेली आहे. दर्शनासाठी आपण चॅपलमध्ये येऊ शकता. वेळ सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत.